इम्तियाज जलील यांची पत्रकार परिषद पार पडली आहे। पाहुयात ते काय म्हणालेत। या दिवसासाठी आम्ही सगळे एमआयएमचे लोकांनी जे प्रयत्न केले होते, लोकांनी जे विश्वास दाखवला होता एमआयएम पक्षावर, 33 कॉर्पोरेटर्स निवडून आले होते आणि आज हे विरोधी पक्ष नेत्याचा बहुमान आम्हाला मिळालेला आहे। समीर साजिद बिल्डर अनेक वर्षापासून आमचे एक सक्रिय कार्यकर्ते होते। खूप त्यांनी मजलिससाठी एमआयएमसाठी परिश्रम घेतलेले होते आणि त्यांना हे संधी देण्यात आलेली आहे। आमची अपेक्षा हे आहे की सर्व 33 कॉर्पोरेटर्स जे आहे ते आता आपल्या शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहील आणि जे आम्ही लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्याच्यावर ते खरे उतरतील। एक महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर तुम्ही जे म्हणतात, या शहराला पाण्याचा प्रश्न जो आहे तो गंभीर आहे। उन्हाळा देखील आलाय आणि अशामध्येच बरेच जण आहेत तर कोणी नेते बोलायला तयार नाहीच होते। काय आहे की आमच्या माहितीप्रमाणे हे जे कंपनी जे काम करत आहे यांनी सगळ्यांना मॅनेज केलेले आहे आणि सगळ्यांना मॅनेज केलेले आहे। मी आपल्याला या महानगरपालिकेमध्ये उभे राहून तुम्हाला एक खूप जबाबदारीने हे बोलतो, कारण ज्या स्कीम जितक्या पैशाने जे सुरू झाली होती, आज त्याचे एस्केलेशन जे आहे आम्ही समजू शकतो की 5% 10% जे आहे ते एस्केलेशन होऊ शकतं, पण इतक्या मोठ्या संख्येने म्हणजे कोट्यवधी रुपयाचे एस्केलेशन होत आहे। आणि इश्यू काय आहे की 50 किलोमीटर पासून आपल्याला लाईन टाकायची होती, शहरामध्ये जे लाईन ऑलरेडी आहे त्याला दुरुस्त करून नवीन लाईन टाकायची होती आणि एक 52 टाक्या आपल्याला उभे करायचं होतं। तर अशा का झालेलं आहे इतकं मोठं की जे ओरिजिनल कॉस्ट होती त्याच्यापेक्षा किती पटीने हे जास्त त्याचा रेट आता काढण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे वॉटर वर्क्सचे जे मंत्री आहे तेही याच्यामध्ये सामील आहे आणि खूप सारे नाही। तर आमची मागणी हे आहे की याची इन्क्वायरी अँटी करप्शन ब्युरो, सेंट्रल अँटी करप्शन ब्युरो जे CBIचा विंग आहे, महाराष्ट्र सरकारच्या अँटी करप्शन ब्युरोची बाब बोलत नाही मी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन। आता मी जे हे आरोप करत आहे त्या आरोपमध्ये तथ्य नाही आहे, मग तुम्ही हे मागणी करणार आहे का? ही मागणी मी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना, आमदार, खासदार, मंत्र्यांना, एकनाथ शिंदे साहेबांच्या सगळ्या मंत्र्यांना, पालकमंत्र्यांना आणि जे दुसऱ्या पक्षांचेही नेते आहे ते सगळं मिळून आपण याच्यामध्ये काही झोल झालेला नाही आहे, काही पैशाचा विल्हेवाट झालेला नाही आहे, हे आपल्याला मान्य नसेल तर मी जे मागणी करत आहे की CBIच्या अँटी करप्शन ब्युरोच्या मार्फत आपण याची इन्क्वायरी लावणार आहे का, की हे जे कोट्यवधी रुपये जे हैदराबाद बेस्ड कंपनी आहे त्यानं कशा प्रकारे सगळे लोकांना मॅनेज केलेले आहे हे सगळ्यांना माहित आहे। म्हणून आता तुम्ही मला उत्तर देण्याच्या ऐवजी तुम्ही हे सांगायला पाहिजे की इम्तियाज जलीलने जे मागणी केलेली आहे ते महापौरालाही मान्य असेल, ते सगळ्या मंत्र्यांना, आमदार, खासदारांनाही मान्य असणार आहे की हो आपण याची चौकशी लावू। आणि चौकशी कोणत्या स्टेट एजन्सी मार्फत नाही, कारण स्टेटचे खूप सारे मंत्री लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे आणि वॉटर वर्क्सचे जे मंत्री आहे त्यांनी तर खूप पैसे याच्यातून कमावलेले आहे। नाही तर मी तुम्हाला जे बोलत आहे तुम्ही हे मागणी करा की याची इन्क्वायरी लावा, मी खोटं ठरलं तर माझ्यावर कारवाई करा। महाराष्ट्र सरकार जो है गाँव का इन्वेस्टमेंट हो या दूसरे कई करोड़ों के हजारों के इन्वेस्टमेंट की बात कर रही है यहाँ पे, लेकिन बेरोजगारी का जो आंकड़ा है वो कंटिन्यू बढ़ता जा रहा है। देखिए ये डिवोर्स जो है ये पकडलेल्या आणि सोडलेल्या कुत्र्यांचा तपशीलवार रेकॉर्ड ठेवणं अनिवार्य असल्याचं शिवसेना नेते अंबादास दानवे म्हटलेत। मात्र ज्यांचं एक सुरक्षिततेवर लक्ष देणाऱ्या संघटना आहे आणि मला आदित्य साहेबांनी या संदर्भात फोन केला होता। मी महापालिकेच्या आयुक्तांशी बोललो की विशेषतः शहरामध्ये समजा कुत्रे असतील, भटके कुत्रे असतील असं त्यांचं निर्बीजीकरण केलं पाहिजे अशा पद्धतीनं आहे। एखादा पिसाळलेला कुत्रा त्याला रोग झाला असेल तर त्याला एका हिशोबाने त्याचं इंजेक्शन देऊन त्याला वेगळ्या पद्धतीनं पण त्याला थांबवता येतं, परंतु महापालिकेत फक्त लूट करण्यासाठी काही तर बाहेरून कुत्रे आणलेले नाही तर दाखवले जात आहेत। शहरातले कुत्रे तसेच मोकाट सोडले जातात, परंतु जे कुत्रे अतिशय अमानुषपणे मारवून त्यांना मारले जाते अशा प्रकारच्या तक्रारी आलेल्या आहेत। या संदर्भात मी लवकरच महापौरांची भेट घेणार आहे। अशा पद्धतीनं प्राणी मात्रांच्या हत्या करणं हे पाप आहे मोठं। मनुष्यवध हा इतकंच महत्त्वाचं आहे
आणि म्हणून या ज्या मुक्या प्राण्यांचा अशा पद्धतीनं एक प्रकारे खून काही संस्था ज्या महापालिकेनं काम दिलं अशा संस्था करतात त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, त्यांचं अशा पद्धतीनं दिलेलं काम थांबवलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आम्ही मांडणार आहोत. खरं बघितलं तर व्हिडिओ बघितले तर खूप क्रूर व्हिडिओ आहेत, भयानक नाही आहेत. नाही नाही आहे म्हणजे असं अंगावर शहारे येतात अशा पद्धतीनं ते सगळं समोर आलेलं आहे. मला असं वाटतं कमिशनर असो किंवा महापौर असो यांनी ताबडतोब कारवाई केली पाहिजे, नाही तर हा विषय मोठा होईल. शहराच्या विकासासाठी जातीभेद विसरून एकत्र काम करणार असं मनपा विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर म्हणाले. सबसे बड़ा मुद्दा है जो कई घर तोड़ दिए गए पर अभी तक मैं ऑलरेडी बोल चुका हूँ कि भाई किस तरीके से डीपी प्लान जो है तो एग्जीक्यूट किया जाना चाहिए और आने वाले वक्त के अंदर भी मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन की यही भूमिका होगी कि अगर आपको डीपी प्लान एग्जीक्यूट करना है बिल्कुल करिए, हम आपका साथ देने के लिए तैयार है, मगर कब ये डीपी प्लान आप एग्जीक्यूट कर सकेंगे? अगर आपको कोई रोड का काम करना है, वहाँ पे आपको पूरे घर तोड़ना है, तो बिल्कुल अगर वो डीपी प्लान के तहत है हम आपका साथ देने के लिए तैयार है, बशर्ते पहले वो रोड आप जब जहाँ जा रहे हैं घर तोड़ने के लिए उस रोड का आप हमारे को जो है तो वर्क ऑर्डर बता दीजिएगा कि ये टेंडर फ्लोट हुआ है, फला शख्स ने टेंडर लिया है और आज हम तोड़ेंगे और कल तुरंत जो है तो वहाँ पर रोड बनने वाला है। इस स्थिति में बिल्कुल हम आपका साथ देने के लिए तैयार है। चालू है हजगारी और तकलीफ चाहिए। देखिए इम्तियाज जलील साहब पिछले 10 साल से लगातार आवाज उठा रहे हैं औरंगाबाद के अंदर कि औरंगाबाद शहर में हॉकर्स जोन बनाए जाने चाहिए, मगर बार बार इम्तियाज जलील साहब की अपील के बाद भी कोई म्युनिसिपल आयुक्त ने ये हिम्मत नहीं किया कि औरंगाबाद शहर के अंदर जो तो हॉकर्स जोन बनाए जाए। इंशाल्लाह हमारी ये कोशिश होगी आने वाले वक्त के अंदर कि औरंगाबाद शहर के अंदर हॉकर जोन बनाया जाए और हॉकर जोन बनाने के बाद में ही इन जो है तो हाथ गाड़ी वालों को जो रोजगार कर रहे हैं उनको हटाया जाए। पानी, कचरा, हेल्थ सेक्टर, बर्थ सर्टिफिकेट, इसके बारे में आप क्या कहेंगे? भाई पानी के ताल्लुक से मैं आपको बता चुका कि वो हमारी प्रायोरिटी है। कचरे के ताल्लुक से भी हम ये कोशिश कर रहे हैं कि भाई उसके ताल्लुक से अवेयरनेस हमारे ओल्ड सिटी के अंदर लेके आया जा सके। इसके अलावा जो है बर्थ सर्टिफिकेट का जो इशू है, डेथ सर्टिफिकेट का जो इशू है, देखिए मैं पहले भी ये कह चुका हूँ कि एक जो है तो बेवकूफ़ आदमी, एक जिसके वायरल वीडियोस जो है तो पूरे मुल्क के अंदर, पूरी दुनिया के अंदर पहले ऐसा गलीज शख्स हमारे म्युनिसिपल कॉर्पोरेशन के अंदर आता है और अधिकारियों को डांट डपट करके ये कहता है कि ये आपकी गलती की वजह से ये फला जो है तो बर्थ सर्टिफिकेट्स ऐसे इशू हुए हैं। तो मेरा म्युनिसिपल कॉर्पोरेशन के एडमिनिस्ट्रेशन से ये कहना है कि कोई एक शख्स आके आपकी काबिलियत के ऊपर आवाज उठाता है, आपको ये बताते हैं कि नहीं आप गलत है और मैं सही हूँ, तो आपको जो है तो खुद की जो है तो सेल्फ रिस्पेक्ट को खड़ा करने की जरूरत है और ऐसे किसी शख्स के ऊपर यकीन ना करते हुए जो कानूनी तौर पे सही है वो करने की जरूरत है। इसके साथ में जो बर्थ सर्टिफिकेट के ताल्लुक से नए नॉर्म बनाए गए हैं, जो एक आदमी अगर कोई हमारे बच्चे का बर्थ सर्टिफिकेट बनाने के लिए आता है तो उसको बार बार जो तो बाहर जाना पड़ता है, फॉर्म ऑनलाइन भरने के लिए बाहर जाना है, फिर वापस आना है, अधिकारी को फॉर्म बताना है, फिर फीस भरने के लिए बाहर जाना है, फिर वापस अंदर आके अधिकारी को बताना है। तो ये सारे जो है तो एक विंडो हमने ओपन करना चाहिए जहां पर ये सारा प्रोसेस एक ही जगह के ऊपर हो, ना कि किसी वालिद को जो है तो उसका फॉर्म भरने के लिए कॉर्पोरेशन के बाहर जाना पड़े। मैं ये मांग करूंगा आयुक्त साहब से भी और महापौर साहब से भी, और हमारी ये मांग है कि एक वन विंडो कॉर्पोरेशन के ऊपर होनी चाहिए जहां पर बर्थ सर्टिफिकेट आप ऑनलाइन भर के भी दे, उनका चालान भी काटे और उनको जो है तो सुविधा जो है तो आप दे कि वो उनका यहाँ पे पूरा काम हो जाए। में अधिकारियों और कर्मचारियों में लेन देन के बगैर कुछ नहीं होता। आप कैसे हैंडल करेंगे? ये सारी या बातमीसोबतच राजकीय आढावामध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।